देवा. पण एक लक्षात ठेवा, काय? मी बोलते ना म्हणून या घराला शिस्त तरी आहे, हो. नाहीतर झुरळासारखं 10 पायांनी घरभर धावला असतात. तुला कुठून आलं मध्येच? पण आई, मी कल्पना केली तू जर का झुरळ असतीस तर कशी चालली असतीस ग? कुटुंब व्यवस्था, एका घरात राहणे, एकाच आडनावाची आणि कसं बस एकमेकांना सांभाळून घेणारी माणसं म्हणजे कुटुंब. काय नाही, एका कार्यक्रमात कुटुंब स्वास्थ्य या विषयावर भाषण करायचं ना, त्याची तयारी चालली आहे. अहो प्रोफेसर, बोला. आपल्या लेकीचं लग्न होईपर्यंत तरी ना तुमची शहाणपणाची भाषणं जरा बाजूलाच ठेवा. नाही असं कुणी कोणाचं ऐकून शहाणं वगैरे होत नसतं. म्हणजे बघा, हा काय आपण कांदा दुसऱ्यासाठी जरी चिरला तरी पाणी आपल्याच डोळ्यातून येणार ना. आमंत्रणाची यादी आज तरी दिसणार आहे का मला? अरे दिसणार म्हणजे काय, नक्की दिसणार. आई, तुझ्या बाजूला कोण राहिलंय ग? आता बरोबर आठवतील सगळे नातेवाईक. थांब ग जरा तू. मान मान बाई काय झालं, पाणी आणू का? माहितीये ते शब्द सुचवते तरी मुद्दाम करतो. मान मान शिंग शिंग मानसिंग मामा, मानसिंग मामा. अरे पण तो कसा येणार आई? त्याला गेल्या वर्षी ते हार्ट याला पॅरालिसिसचा त्रास झाला ना. नाही बोलत येणार हो तुमच्या नातेवाईकांना. पण कळवणार आहे, मी त्याला कळवणार आहे. त्याला खूप बरं वाटेल. तनुचं खूप कौतुक आहे त्याला कळवणार. हो का? बर बर. माझ्या यादीतलं कोण राहिले ते बघतो. व्ही पर्यंत आलो होतो मी. अरे हा विनायक राहिला नाही का? आई आठवतो का विनायक अभ्यंकर? BSNL मधला माझा मित्र. हो की? अरे त्याच्यामुळे नाही का हा लँडलाईन आपल्याला त्यांनी घेऊन दिला तो. मुच्छड मुच्छड. बघ, लँडलाईनचं नाव घेतलं आणि लँडलाईनला उचकी लागली. अरे काय कमालीचा योगा योगा विनय. अरे तुला उचकी लागली होय? अरे आता तुझं नाव घेतलं मी आणि तू 30 वर्षापूर्वी घेऊन दिलेला लँडलाईन तुझाच फोन आला रे बाबा. काय खरंच खरंच. तुला सांगतो विनय, लँडलाईन वर आलेले फोन आहेत ना, हेच मला आपलेसे वाटतात बघ. हो रे, या वायरलेसच्या जगामध्ये माणसांना वायरनी घट्ट बांधून ठेवला फील येतो बघ. अहो माझा नमस्कार सांगा भाऊजींना. नमस्कार सांगितला रे बाबा. माझ्या बाबा आईने आशीर्वाद दिले. आज्जा मामा मज्जा मामा म्हणजे अभ्यंकर मज्जा कर. काय बरं तुझं नाव यासाठी घेतलं होतं ना की मुलीचं लग्न आहे 15 दिवसांनी. त्याच्याच आमंत्रणांच्या यादीत तुझं नाव लिहिलं, तुझा फोन वाचला. हो रे बाबा, पोरं अशी भराभर डोळ्यासमोर मोठी होतात, आपण फक्त बघत राहायचं.